नाना पटोले महाराज, अध्यक्ष महाराज, 2026-2027च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महाराज, बसा ना जागेवर बसा. अध्यक्ष महाराज, मी आपल्या निदर्शनास एक गोष्ट या ठिकाणी आणून देतोय. अध्यक्ष महाराज, की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अध्यक्ष महाराज, आणि इथं आता तर अलीकडच्या काळामध्ये तुमच्या सचिवालयाकडून अध्यक्ष महाराज आपल्या सचिवालयाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारलं जात होतं की आपण आज कुठले विभाग घेतले पाहिजे, पण अलीकडे ते पण परंपरा बंद केली गेली. सरकारच निर्णय घेते की कुठले विभाग घ्यावेत. अशा पद्धतीचा आता एक नवीन आयाम इथं सुरू झालेला आहे. दुसरं, अध्यक्ष महाराज, सामान्य प्रशासन विभाग, महसूल वन विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, नियोजन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग. अध्यक्ष महाराज, आपण पाहतोय की तीनच मंत्री इथं बसलेले आहेत, एक राज्यमंत्री आहे. अध्यक्ष महाराज, एवढ्या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता तर कॅबिनेटची मीटिंग होती, कॅबिनेटची मीटिंग संपलेली आहे. अध्यक्ष महाराज, काय मंत्र्यांना या सभागृहात बसायला काय आता वेळ नाही राहिली काय? आणि मग मंत्र्याला या विभागाचं, त्यांच्याच विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यामध्ये बसायलाच वेळ नसेल तर त्यांच्या मागण्याच कशाला मंजूर करायच्या? अध्यक्ष महाराज, हे काय चाललंय? अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये हे नवीन परंपरा आणताय का? मंत्र्यांनी इथं राहिलं पाहिजे, पोट तिडकेनं इथं सदस्य आपले प्रश्न मांडतात, त्याची नोंद घेतली पाहिजे. त्या पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे. राज्यातले प्रश्न मांडतात, अनेक या ठिकाणी विधायक सूचना ते लोक मांडतात. पण अध्यक्ष महाराज, एक नवीन परंपरा या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून हे सुधारलं पाहिजे. मी उद्या रेग्युलर सिटिंगमध्ये पण माननीय अध्यक्षाच्या लक्षात हे आणून देणार आहे. अध्यक्ष महाराज, पण हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज याला, आणि ते मंत्री त्या विभागातले बोलवले पाहिजे. अध्यक्ष महाराज, सामान्य प्रशासन विभाग कोण बघतं? कोण बघतंय? मग आता कुठे गेले IT वाले? अध्यक्ष महाराज, हे सांगून गेले असतील, काही झाले असतील. मला एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये सातत्यानं ते कृषी मंत्री आहेत. अध्यक्ष महाराज, शासनाने रिक्त पदाची मेगा भरती जाहीर करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात होणारा विलंब हा या माझा महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची नवीन ओळख, आपलं सरकार गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेत आहे आणि या राज्यामध्ये आपण मेगा भरतीच्या नावाने या तरुण बेरोजगारांना लुटण्याचं काम करतात, त्यांना फसवण्याचं काम करतात. हे म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. अध्यक्ष महाराज, परीक्षेचा नियोजनाचा अभाव व विलंब याच्यासाठी हा महत्वाचा एक भाग या ठिकाणी. अध्यक्ष महाराज, घोषणा विरुद्ध अंमलबजावणी, घोषणा होऊन बराच काळ लोटला तरी अनेक विभागाच्या जाहिराती अजून निघालेल्या नाहीत. ज्याच्या परीक्षा झाल्या त्याचे निकाल रखडलेले आहेत. वेळापत्रक धरसोड, कारण की कधी वेळापत्रक जाहीर होते, पोरं तयारी करतात आणि ऐन वेळेवर त्यांच्या परीक्षा रद्द केल्या जातात. अध्यक्ष महाराज, त्याच्यामुळे हा जो सगळा आपल्या राज्यातला हा तरुण रक्त जे आहे, उद्याचं आपल्या देशातलं भविष्य आहे, आपल्या राज्यातलं, त्या भविष्याच्या बद्दल आपली जी भावना आहे, जी कुटील भावना आहे, ते याच्यातून लक्षात येतं. या पोरांचं भविष्य खराब करायला तुम्ही निघालात का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ऐन वेळेवर परीक्षा रद्द करणं. अध्यक्ष महाराज, सरळ सेवा परीक्षेच्या तारखा वारंवार बदलल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक व आर्थिक नियोजन कोलमते. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून या सामान्य प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला उत्तरामध्ये या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महाराज, अलीकडे राज्य सरकारच्या परीक्षा घेण्याच्या बाबतचं अनेकदा जाहीर केलं जातं की आम्ही MPSCच्या थ्रू परीक्षा आता घेऊ. पण अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात खाजगी संस्थांना, ज्या कंपन्या
त्यांचं कोण ऑडिट करतं, काय त्यांचे आयडेंटिटी आहे, काय कळायला कारण नसतं. अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात पेपरफुटी होतात. आपण एक कायदा करायचं मधल्या काळात ठरलं, कायदा झाला, कायदा आहेच आपल्याजवळ, पण अध्यक्ष महाराज या लोकांवर कुठली कारवाई केली जात नाही आणि पेपरफुटी झाली की मग पोरांच्या परीक्षा रद्द केल्या जातात आणि त्यांचं सगळं त्यांची मानसिकता बिघडवण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो अध्यक्ष महाराज. पोरांना पास करून देण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात दलाल एजंट फिरतात. ते ना गृह खात्याचं लक्ष त्याच्याकडे राहतं आणि या पद्धतीनं या बेरोजगारांना लुटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सर्रास नोकरीच्या नावाने चाललेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या खाजगी कंपन्या हे कोणाच्या हस्तक आहेत, कशासाठी यांचा वापर केला जातो. राज्य शासनाजवळ आपल्याजवळ अनेक परीक्षा घेण्याच्या व्यवस्था आहेत, का राज्य सरकार त्याच्या माध्यमातून परीक्षा घेत नाही. आणि त्या पद्धतीचं मग आता भुसे साहेबांना मोठा त्रास असतो, कारण की वरच्या सभागृहामध्ये शिक्षण खातं म्हटलं तर सगळ्यात जास्त उत्तराचाच भडीमार तिथं, प्रश्नाचाच भडीमार तिथं असतं. आणि त्याच्यामुळे किती शिक्षकांच्या भरत्या आणि याच्यातला झालेला घोळ याचं उत्तर देता देताच त्यांच्या नाकी नऊ येत असेल. परवा लॉबीमध्ये विनोद तावडे साहेब, माजी शिक्षण मंत्री, ते आणि गुसे साहेब, आम्ही तिघे जण होतो. ते मला म्हणाले की हा विभाग, गुसे साहेब, मी तर कधीच जीवनात आता हा विभाग आपल्या हाती घेणार नाही, मला आली संधी तर. इतकं या विभागामध्ये जो त्रास आहे त्याच्याबद्दलचं ते वर्णन करत होते विनोद तावडे साहेब. गुसे साहेब पण सांगत होते. पण मला म्हणायचं या निमित्ताने की यांचा काय दोष आहे, शिक्षक भरती काय हे करतात, आखरी ती व्यवस्था वेगळी आहे. आणि म्हणून हे सामान्य विभाग जो आहे, मग रोस्टर असेल, या सगळ्या भरतीच्या प्रक्रिया असतील, हे सामान्य विभागाचं काम आहे. आणि मग त्या मग समाज कल्याण असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, एनटी व्हिजनटी असतील, या सगळ्या विभागाचं एक त्याला जे रोस्टर आहे ते ठरवून मग त्या पद्धतीच्या परीक्षा घ्यायला पाहिजे. मग रोस्टर बरोबर नाही म्हणून परीक्षा रद्द, पेपर फुटला म्हणून परीक्षा रद्द, या सगळ्या प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात पाहायला मिळतं. एकीकडे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, एकीकडे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप सर्रास केलं जातं आणि हे या ठिकाणी थांबवलं पाहिजे. खाजगी कंपन्यांकडून होणारा गोंधळ थांबला पाहिजे आणि ह्या सगळ्या परीक्षा शासनाने घेतल्या पाहिजेत, या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महाराज, भरमसाठ परीक्षा फी. अध्यक्ष महाराज, मला एक कळत नाही की शासनाच्या परीक्षा आहेत, शासनाच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्याकडून एवढे पैसे घेण्याचे कारण काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, एका परीक्षेला 1000 रुपयापर्यंत शुल्क आकारले जाते, तर एका उमेदवाराला 5-6 फॉर्म भरले तर त्याला 6,000 ते 7,000 रुपये, कारण की वेगळ्या वेगळ्या भागामध्ये फॉर्म भरतात अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणात हे लाखो लोक, समजा 2000 जागा भरायच्या असतील तर 2 लाख अर्ज येतात. बघ आता एक विद्यार्थी समजा 6 फॉर्म भरले, 6,000 झाले किती पैसे? हे पैसे जातात कुठं? एकीकडे तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही त्या तरुणांना, एकीकडून त्यांच्या खिशातले पैसे लुटण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि म्हणून या परीक्षा, कारण की आपण मधल्या काळात एक ठरवलं होतं आणि अनेक राज्यामध्ये चालतात. राजस्थानमध्ये आमचं सरकार असताना त्या ठिकाणी एक निर्णय घेतला होता की कुठलीही परीक्षा द्यायची, एकदा पैसे भरायचे, 500 रुपये नॉमिनल, आणि सगळ्या परीक्षा देण्याचा अधिकार राहतं. का नाही महाराष्ट्रात करत आपण? महाराष्ट्र का आता त्याला दिवाळा आऊट झालं की राज्याचं? राज्याच्या शिक्षित बेरोजगारांकडून पैसे लुटायचं काम हे सरकार करताय का? या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. की माझा प्रश्न या निमित्तानं हाच आहे की आपण एकदा त्याच्याकडून पैसे घेतले की त्याला सगळे परीक्षा देण्याचे अधिकार त्या विद्यार्थ्याला असावेत, त्या उमेदवाराला असावेत. ही या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. रखडलेल्या सगळ्या नियुक्त प्रक्रिया, कारण की अनेक याच्यामध्ये परीक्षा झालेल्या आहेत, पण काही ना काही कारणानं आपण क्लास 2 असतील, क्लास 3 असतील, सगळे पदं थांबवून ठेवलेले आहेत. काय कारण आहेत? त्या सगळ्या कारणांचं आज या ठिकाणी उल्लेख झाला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. आशिष शेलार सारखे विद्वान माणूस या सामान्य प्रशासनाचे ते मंत्री आहेत आणि त्या एवढा शक्तिशाली मजबूत माणूस सामान्य प्रशासनाचा मंत्री असताना हे सगळं तुमच्या मंत्रालयात होत असेल तर गंभीर बाब आहे, याची नोंद सामान्य प्रशासन. तर अध्यक्ष महाराज,
मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या रखडलेल्या नियुक्त प्रक्रिया ज्याच्या परीक्षा झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या आहेत, त्या तातडीने नियुक्त्या देण्याचा आपण निर्णय घ्यावा आणि ते आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या ठिकाणी यावा. वेटिंग लिस्टिंगचा एक मोठा प्रश्न आहे. अनेक मोठी वेटिंग लिस्ट या ठिकाणी तयार केली जाते. सभागृहाची वेळ सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येते. अध्यक्ष महाराज, वेटिंग लिस्टच्या नावाने त्या विद्यार्थ्यांना थांबवलं जातं आणि त्याचा व्यवहार केला जातो. हे वेटिंग लिस्टचा जो विषय आहे तो सुद्धा तातडीनं आपण या ठिकाणी हे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना तातडीनं नियुक्त्या करून त्यांना त्या सेवेमध्ये घ्यावे. कंत्राटी भरतीचं धोरण, खऱ्या अर्थानं कंत्राटी भरतीचं धोरण हे त्या तरुणांची फसगत करणार आहे. त्यामुळे एखाद्या ठेकेदाराकडून आपण आता मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीच्या नियुक्त्या करायला निघालो. मग तहसील कार्यालय असेल, पंचायत समित्या असतील, अनेक विभाग जे आहेत, महत्त्वाचे विभाग आहेत, महसूल विभाग असतील, अनेक विभागामध्ये आपण लोक आता कंत्राटी कर्मचारी नेमायला सुरुवात केली. हे थांबवलं पाहिजे. आपण राज्याच्या जनतेकडून पैसे घेतो, कररूपाने पैसे घेतो, त्यांना सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. पण आता एखाद्या कंत्राटी लोकांना आपण महसूल खात्यात भरती केली आणि त्यांनी त्याचे सगळे कागदच गहाळ केले. उद्या बँकांमध्ये आपण आता काहीतरी तिथंही चाललं झालं कंत्राटी, ते आपल्या हातात नाही, पण तिथंही आता उद्या पैसे घेऊन पळाले, असं कसं चालणार? आणि म्हणून कंत्राटी भरतीची व्यवस्था आपण थांबवली पाहिजे आणि त्या माध्यमातून रेग्युलर या पद्धतीनं कर्मचारी भरती या महाराष्ट्रात घ्यावी. या पद्धतीचं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो. परीक्षा शुल्काचा मी सांगितला धंदा हा नफेखोरीचा थांबवला पाहिजे. तांत्रिक गोंधळ आणि सर्व्हर, कारण की आता हे परीक्षा होतात ते सर्व्हर डाऊन होऊन जातं. आता मला एक कळत नाही, ते सर्व्हर डाऊन झालं. आता हे कुठं परीक्षा घेतात हे प्रायव्हेट लोक? गाईच्या कोठ्यात. त्यांच्याजवळ सेंटर पण नसतं, जागा पण नसतं, गाईच्या कोठ्यामध्ये ते लोक घेतात. सर्व्हर डाऊन झालं त्या पोरांच्या परीक्षेचा घोळ झाला. आणि म्हणून पोरांच्या जीवनाशी खेळू नका अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो. आणि प्रश्नपत्रिका चुका आणि चुकीचे उत्तरं याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. TCS आणि IBPS कडे सोपवलेली जबाबदारी खाजगी कंपन्याकडे काम दिल्याने तांत्रिक चुका कमी झाल्या असल्या तरी एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची क्षमता आणि केंद्राची उपलब्धता यामुळे वेळापत्रक लांबत आहे. त्यालाही आपण लक्ष घातलं पाहिजे. MPSC कडे सोपवलेली पदे बऱ्याच गट ब गट क पदाची भरती MPSC कडे वर्ग करण्यात आलेली आहे, परंतु आयोगावरील कामाचा वाढता आणि ताण, अपुरे मनुष्यबळ या प्रकारे प्रक्रियेत संतपणा आलेला आहे. कायदेशीर पेच आणि आरक्षण मी मगाशी सांगितलं अध्यक्ष महाराज, आरक्षणाचा बिंदू नामवाली याच्यात मोठा घोळ आहे अध्यक्ष महाराज. OBC जे उमेदवार असतात त्यांना तर इथं स्थानच मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती झाली. एंटीवेजंटीमध्ये तेच हालत आहे. त्याचं हे जे बिंदू नामवाली आहेत त्याच्यामध्ये आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये आता पोलीस भरत्या झाल्यात. तर भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये 57 पोलीस लोकांची भरती होती. त्याच्यामध्ये ना OBC ना शेड्यूल कास्ट आणि ना शेड्यूल ट्राईब एकही त्याच्यामध्ये उमेदवार नव्हता, सगळे ओपन होते. त्यामुळे हा एक प्रश्न निर्माण झाला की ज्या जिल्ह्यामध्ये OBC शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एंटीवेजंटी मोठ्या प्रमाणात असतात त्या जिल्ह्यामध्ये एकही जागा या कॅटेगरीमध्ये नाही. आणि म्हणून हा सगळं बिंदू नामावलीचा दोष आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होतो. ते तात्काळ थांबवलं पाहिजे, ही भूमिका आमची त्या ठिकाणी आहे. विशेष करून आपण हे तांत्रिक आणि सॉफ्टवेअरमधील त्रुट्या ते पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रशासकीय उदासीनतेचा आणि निधीचा अभाव, आकृतीबंध जे आपला आहे पॅटर्न आहे ते मंजूर नाही आहे. त्याच्यामध्ये अशी जी तुम्ही लक्ष घातलं पाहिजे की हा आकृतीबंध पॅटर्न जो आहे आपला याला मंजूर करून घेतला पाहिजे, सगळ्या विभागाचा करून घेतला पाहिजे. मला आठवतं की मी जेव्हा विधानसभा अध्यक्ष होतो तर या मंत्रालयातले कर्मचारी माझ्याकडे आले होते. 3 या ठिकाणी त्यांच्या संघटना आहेत ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. मी आमच्या तुमच्या विभागाच्या सचिव होत्या त्यावेळेस त्यांना विधी व न्याय विभागाचे सचिव
आणि चीफ सेक्रेटरी सगळ्यांना बोलावून घेतलं आणि या संघटनेच्या लोकांना बोलवलं. यांचे प्रमोशन कधीच झाले नाही, थांबले होते सगळे, खूप वर्षापासून थांबले होते. आणि मग मी त्यांना टाईम लिमिट दिला आणि त्या टाईम लिमिटमध्ये तुम्ही हे सगळे प्रमोशन करा. आता या मंत्रालयामध्ये नाही तर दिव्याच्या खाली अंधार होता, या सगळ्यांचे प्रमोशन व्हायला लागले. आपल्याजवळ तीच परिस्थिती आता आहे की आपल्या इथं नियोजन नाही, निधी नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण एकदा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. MPSCच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अनिश्चितता मोठ्या प्रमाणात येते. वार्षिक कॅलेंडरची अंमलबजावणी न होणे. आयोग दरवर्षी अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करतो पण अनेकदा तारखानुसार जाहिरात निघत नाही. अध्यक्ष महाराज, MPSC सारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण एका पोलीस विभागाचा जो अधिकाऱ्यावर कारवाई झालेली होती, त्याला सस्पेंड केलं होतं, त्या अधिकाऱ्याला MPSC मध्ये आपण नेमलं. अध्यक्ष महाराज, क्वालिटीचे अधिकारी आपल्या राज्यामध्ये आहे, चांगले लोक आहेत, त्यांना का संधी द्यायची नाही? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत अशा कर्मचाऱ्यांना भरती करून तिथं काय आपण लोक साध्य करून पाहता. आणि त्याच्यामुळे MPSC हे निष्पक्षपणे त्या ठिकाणी मेरिट विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी, होतकरू मुलांना संधी मिळण्यासाठी त्या पद्धतीनं काम व्हावं. चांगले विद्यार्थी म्हणजे चांगले उमेदवार, चांगले कर्मचारी आपल्याला मिळावेत अशा पद्धतीचा प्रयत्न MPSCच्या माध्यमातून व्हावा, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महाराज, आरक्षण आणि कायदेशीर पेच हा तात्काळ याला मार्गी लावून आपण या ठिकाणी हे करावं. अध्यक्ष महाराज, मराठा आरक्षण आणि EWS आणि समांतर आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन याचिकामुळे अनेकदा परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्या जातात. माझं आशिष शेलार साहेब आपल्याला विनंती आहे की या सगळ्या प्रश्नामध्ये मराठा आरक्षण, EWS समांतर आरक्षणाबाबतचे जे काही प्रयत्न होतात त्याला एकदा आपण त्याचं प्रॉपर प्लॅन करून एकदा केलं नाही तर मग कायदेशीर पेच होतात, कोर्टात जातात लोक आणि मग सगळ्या परीक्षा थांबतात आणि मग बिना कर्मचाऱ्यांनी आपण कार्यालय चालवतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. लाखो पदं खाली आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून याच्यावरचं एकदा आपण प्रॉपर नियोजन करावं, अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महाराज, विशेष करून कंत्राटी भरती ही आपण थांबवली पाहिजे, कारण की याच्यामुळे तरुणांमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. रखडलेली शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलबाबत तांत्रिक अडचणी आहेत, त्याला आपण दुरुस्त केलं पाहिजे. पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेतील गोंधळ. अध्यक्ष महाराज, पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आता सगळीकडे आपण पाहतो आहे आणि आशिष शेलार साहेब आपलं मुख्यमंत्री जास्त ऐकतात म्हणून तुम्हालाच सांगतो की त्यांच्याकडे गृह खातं आहे. आपल्याला आता पोलीस भरतीमध्ये आपण चित्र पाहतो, मुंबईसारख्या शहरामध्ये ग्रामीण भागातले मुलं मुली येतात पोलीस भरतीसाठी, मोठ्या मोठ्या शहरात जातात आणि त्या रस्त्यावर बसस्टँडवर झोपतात. आपण मागच्या वेळेस ठरवलेलं होतं की पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या मुलामुलींची सोय करून देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू, पण आपण तशी करतच नाही. आखरी ग्रामीण भागातले मुलं मुली आहेत, गरिबांचे मुलं आहेत, ते पोलीस भरतीमध्ये राज्याच्या पोलीस सेवेमध्ये भरती व्हायसाठी आलेले आहेत. ती आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये त्या मुलामुलींच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांना हे अनेक मुलं मुली मरतात, आपण पाहिलं अनेक घटना झालेल्या आहेत. तो तुम्ही त्यांचे खास आहेत म्हणून तुम्हाला सांग, सामान्य प्रशासन आहे, सामान्य प्रशासन आहे. तुम्ही तुमचा दंडा सगळ्यात जास्त असतो मोठा. सामान्य प्रशासन हे सगळं मंत्रालयाला चालवतं म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही, कारण तुम्ही तेवढे मजबूत आहात म्हणून तुमच्यावर भार आम्ही जास्त टाकला, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर सामान्य प्रशासनाचा भार टाकलाय. त्या विषयावर तुम्ही अनेक विभागातील आकृतीबंध मंजूर नसल्याने भरती बंद होणं, प्रतीक्षा यादीतील. अध्यक्ष महाराज, समित्या आपण नेमतो, अरे समित्या नेमणं म्हणजे काय? हा वेळ काढूपणा आहे. याला त्या निमित्तानं आपल्याला माझं सांगणं आहे की आपण हे समित्या नेमण्यापेक्षा हे पहिले सुधार आपण केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, एक जुनी पेन्शनचा एक विषय मोठ्या प्रमाणात गाजतो आहे, त्याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधीसुद्धा टार्गेट होतो आहे. 5 वर्ष लोकप्रतिनिधी आम्ही झालो तर आम्हाला पेन्शन चालू होतं आणि जे 35 वर्ष 36-37 वर्ष या राज्यात सेवा देतात त्याला पेन्शन नाही. आणि म्हणून
या जुन्या पेन्शनच्या बाबतची भूमिका सरकारने एकदा स्पष्ट केली पाहिजे आणि ही जुनी पेन्शन लागू केली पाहिजे, ही भूमिका सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून मांडतोय. राज्याच्या तिजोरीचं कारण नेहमी पुढे आणलं जातं. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं की राज्य शासन नेहमीच आर्थिक बोजा पडेल, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कर सवलत देताना आणि राजकीय जाहिरातीवर कोट्यवधी खर्च करताना तिजोरीचा विचार होत नाही, पण कर्मचाऱ्याचा हक्क व बोजा कसा असू शकतो याच्यावर जोर दिला जातो. अध्यक्ष महाराज, मला महसूल खात्यावर मी बोलतो, याच्यावरच खूप विषय बोलायचा होता पण मी कमी बोलतो. अध्यक्ष महाराज, माझा याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे. अध्यक्ष महाराज, एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाही, पण महसूल विभागामध्ये स्टॅम्प ड्युटीचा आपण एक विषय घेतला. अध्यक्ष महाराज, मी परवा पण विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिनांक 15/3/2021 रोजी पाठवलेल्या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तिथील एका कॉन्ट्रॅक्टरच्या एका बिल्डरच्या बाबतचं पत्र पाठवलेलं होतं. अध्यक्ष महाराज, आणि जवळपास 58 विकास हक्क प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना मुद्रांक शुल्क अभय योजना गैरलाभ देण्यासाठीच 1 वर्ष मुद्रांक शुल्क व दंड वसुली कारवाई टाळून 43 प्रकरणात फक्त 3.47 कोटी वसूल करून शासनाचे 6.75 कोटीचे नुकसान करून उर्वरित मुद्रांक शुल्क दंड वसुली कारवाई नियमोचितरित्या टाळली. 8 विकास हक्क प्रमाणपत्र प्रकरणी सुमारे 8 कोटी रुपये वसूल केले जात नाही. अध्यक्ष महाराज, जवळपास याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 500 कोटीच्या वर मुद्रांक शुल्क हे या ठिकाणी वसूल केलं गेलं नाही. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. पुणे असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अशा मोठ्या शहरामध्ये सरकार अशा काही बिल्डरांना मोठ्या प्रमाणात मदत करतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क तो त्या बिल्डरकडेच असतो. तो जनतेचा पैसा आहे, राज्याच्या तिजोरीत आला पाहिजे. त्या पैशाला खऱ्या अर्थानं तो राज्याच्या विकासासाठी येतो. एकीकडे आपण कर्ज घेतो राज्यावर, पण एकीकडे मुद्रांक शुल्क डुबवणारी व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून महसूल विभागाने मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये राज्यमंत्री महोदय बसलेले आहेत, आपण इथं कदम साहेब, मुद्रांक शुल्क मीरा भाईंदरच्या बाबतचा मी उल्लेख केलेला आहे की लाखो कोटीचा मुद्रांक शुल्क बिल्डरनी त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या IGRनी त्याचा रिपोर्ट पाठवला, त्या पद्धतीच्या वसुली करायला सांगितलंय, पण मुद्दामून केला जात नाही, त्याला मार्ग काढला जातो. अशा पद्धतीचं चित्र येतं. ते आपल्या प्रश्नाच्या उत्तरात या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महाराज, दुसरं, या ठिकाणी वनजमिनीचे शेतीचे पट्टे व घरासाठी पट्टे माननीय गणेश नाईक साहेब आणि महसूल विभाग वनमंत्री महोदय खऱ्या अर्थानं कन्क्लूड करा ना. वनजमीन, मी आता कन्क्लूड करतो म्हणून घाईघाईत करतो. थँक्यू. वनजमिनीचे पट्टे वन विभागाकडे आणि महसूल विभागाकडे याचा एक ड्राईव्ह घेतला पाहिजे. आपण वन हक्क कायदा घटना दुरुस्ती करून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासी आणि गैर आदिवासी ज्यांचं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणधारकांना रेग्युलराईज करण्याच्या बाबतचं त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तो घटनात्मक अधिकार दिलेला आहे. पण हे सगळे अशिक्षित लोक आहेत. अनेक वर्षापासून त्यांच्या आजोबा पंजोबापासून ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे. पण आता आपल्याला घरं बांधायची असतील, प्रधानमंत्री आवास योजनेतली घरं बांधायची तर पट्टा नाही. त्यांच्या शेतीची जमीन असेल त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की एकदा त्या जमिनी त्यांच्या ज्या आहेत त्यांचं रेग्युलर अतिक्रमण आहे ते एकदा रेग्युलर करून घेतलं पाहिजे आणि मग आपली बाउंड्री करून एकही झाड कटलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आज अध्यक्ष महाराज, जेव्हा काही हमला करायचा असेल तर त्या बिचाऱ्या गरिबावर हमला केला जातो, त्याच्या जमिनीचं सगळं उद्ध्वस्त केलं जाते, काटेरी बाबराची झाडं लावली जातात. आणि म्हणून माझं आपल्याला महसूल विभाग आणि वन विभागाला माझी विनंती आहे की याचा एक प्रॉपर जिल्हा निहाय, मग नाशिक विभागातील ते प्रॉब्लेम आहेत, आमच्या पूर्व विदर्भातही आहे,
आमच्या अमरावती विभागातही आहे, सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून माझं आपल्याला विनंती आहे की आपण तातडीनं महसूल विभाग आणि वन विभाग मिळून याचा एक ड्राईव्ह करून हे जे काय केलं की कागद अपुरे आहेत म्हणून त्याचे पट्टे आपण रद्द केलेले आहेत. धन्यवाद. ते कागद आपल्याला देता येतात, आदिवासी विभागाकडून त्याची सगळी माहिती आपल्याला घेता येते. आणि अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला मागणी आहे की त्यांना ते पट्टे त्यांना देण्याच्या बाबत त्या गरीब माणसाला ते पट्टे मिळावेत, ही भूमिका या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज. आणि दुसरं एक अध्यक्ष महाराज, मी धन्यवाद. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचा एक मुद्दा या ठिकाणी मांडतो आणि माझं भाषण संपवतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांनी, ते स्वतः मंत्री आहेत या विभागाचे, राज्य शासनाच्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर नाही, आपलं हे तुम्हाला पत्र दिलेलं आहे, तुम्हाला पत्र दिलेलं आहे त्यांनी, मंत्री महोदयांनी आणि उपाध्यक्षांनी दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की हाफकिनमध्ये महामंडळातील अधिकारी उमेश पवार पाळी, अभियंता नवनाथ गर्जे उपव्यवस्थापक आणि श्री संपदा पटवर्धन उपलेखा अधिकारी यांच्यावर एक समिती पण आपण बसवली होती, लाचलुचपत त्यांच्यावर हे झाले होते. आणि ते बसवल्यानंतर त्यांनी रिपोर्ट पण दिला की हे त्या भ्रष्टाचारामध्ये आहे. मंत्री तुम्हाला पत्र देते, विधानसभेचे उपाध्यक्ष पत्र देते, काय हे कोण आहेत हे लोक की त्यांच्यावर कारवाई ते अनेक वर्षापासून तिथं आहेत, तिथं सगळ्या हाफकिनच्या व्यवस्थेचा खराबा करतात, खेळखंडाबा करतात आहेत, लोकांच्या जीवाशी खेळतात आहेत. तर तुम्हाला अडचण काय? आणि जी कमिटी बसवली होती त्या समितीने रिपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे आपण तात्काळ या ज्या अधिकाऱ्यांच्या बद्दलचे जे पत्रव्यवहार आपल्यासोबत झालेले आहेत, आपणच मंत्री आहात, आपणच सांगितलं, पण मंत्र्यांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे, माझ्या हातात आहे, उपाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलं तेही माझ्या हातात आहे. मग आपण काय त्यांच्यावर कारवाई करत नाही? तुम्ही मंत्री आहात तर काय काय कुठं कुठं पाणी मुरतंय? आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं गोकुळ हसून नाही चालणार, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि धन्यवाद. या सगळ्या प्रकरणामध्ये आणि सरकारी रुग्णालयांच्या तर अवस्था फारच वाईट आहे. ते तुम्ही सांगितलं की एक सक्षम मंत्री आलेत, आमचे मित्रमंत्री झालेत, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. पण आपण आत्ता तुमचे सगळे हॉस्पिटल जे आहेत या हॉस्पिटलची फार दयनीय अवस्था आहे. मेडिकल कॉलेज, शासकीय हॉस्पिटलची अवस्था दयनीय आहे. आपण केव्हा दुरुस्त करणार? मुख्यमंत्र्यांनी 3 हॉस्पिटल या राज्यामध्ये त्यांनी एक घोषणा केलेली होती, त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्याचंही सुद्धा ऐकलं जात नाही तुमच्या विभागात. काय तुमचं विभाग काय वेगळं आहे शासनाच्या पेक्षा? मुख्यमंत्र्यापेक्षा तुमचं विभाग मोठं झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या शासकीय हॉस्पिटलची जो दर्जा खालवलेला आहे, माणसं सरळ जातात, लोक आडवे होऊन निघतात. आणि म्हणून या सगळ्या दर्जा कसा चांगला कराल त्याबद्दलचंही उत्तर आपण द्यावं. धन्यवाद. आणि मंत्री अध्यक्ष महाराज, आम्हाला मंत्र्यांकडून उत्तर पाहिजे, एकाने उत्तर द्यायचं आणि बाकी सगळं गुंडाळायचं असं नाही. धन्यवाद. चला मोहन